चालता चालता पिशवी हालत चालले आणि भगतसिंगाच्या मनामध्ये आलं, अरे आईना 50 रुपये दिले, सांगितलंय सामान घेऊन ये, आणि मी जर आता या 50 रुपयाचं सामान घेऊन आलो आणि ते सामान घरी आईकडे दिलं, आईनं सुंदर स्वयंपाक बनवला, पाहुण्यांनी मला बघितलं, जर पसंत केलं तर माझा विवाह जमेल, आणि विवाह झाल्याच्या नंतर मला एका बाईसाठी जगावं लागल. मला बाईसाठी जगायचं नाही, मला माझ्या आईसाठी जगायचंय, माझ्या आईसाठी जगायचंय. भगतसिंगने हातामधली पिशी भिरकावून दिली आणि हे तसे भगतसिंग त्या ठिकाणी निघून गेले. महाराज ऐका प्रसंग. त्यावेळेस भगतसिंगाला जेलमध्ये टाकलं जातं. त्यावेळेस आई भेटण्यासाठी ती भगतसिंगाला, भगत मी तुला 50 रुपये दिले होते, पाहुणे बघण्यासाठी आले होते रे भगत, पण तू पिशी भिरकून दिली आणि देशाच्या सेवेसाठी या ठिकाणी आला भगत. त्यावेळेस आई रडू लागली. त्यावेळेस भगतसिंग आईला समजून सांगतात, आई तू आईऱ्या गायऱ्याची आई नाही म्हणे, तू या भगताची आई आहे म्हणे. मला बाईसाठी जगायचं नाही, मला आईसाठी जगायचंय. त्या भगतसिंगाला आणि असणाऱ्या सुखदेव आणि राजगुरूला आजच्या दिवशी शहीद व्हावं लागलो. तो आजचा दिवस 23 मार्च असणारा शहीद दिवस म्हणून मानला जातो. म्हणून तर आपण अजून सुद्धा त्यांच्यासाठी म्हणतोय, काय दिल दिया है जान भी देंगे वतन देशासाठी आपला बलिदान. अहो आज आपण जे स्वाभिमानाने बसतोय, स्वाभिमानाने जगतोय, त्याचं एक देव कारण जर काय असेल तर आपले असणारे जवान आज आपल्या सेवेसाठी त्या ठिकाणी रात्रंदिवस उभे आहे. ते रात्रंदिवस उभे आहेत.